नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि सगळीकडे चर्चा चालू आहे की यावेळेस 5 सोमवार आले श्रावण महिन्यात. अगदी अघटित झालेलं आहे. मंडळी, आता अमावस्या आणि पौर्णिमा हे कालचक्र चालूच राहतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरत राहते, तशीच ती स्वतःभोवती पण फिरत राहते आणि अमावस्या पौर्णिमा जसजशी येईल तिथीचे घट होतात किंवा चढतात आणि मग कधी अमावस्या कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि यावेळेस देवाच्या कृपेने 5 सोमवार मिळाले आपल्याला. हे आपलं भाग्य समजायचं आपण की 5 सोमवार आपल्याला शिवार्चना करायला मिळते. शंकराचं महत्त्व तर सगळ्यांना माहितीच आहे. ब्रह्मा विष्णू महेश मधले महेश आहेत ते आपले. आणि आज सध्या त्यांच्याकडे हे 4 महिने जगाचा चार्ज दिलेला आहे आणि विष्णू भगवान जरा आराम करतात. ते 4 महिने लंब्या सुट्टीवर गेलेत, अशी आख्यायिका आहे. आणि म्हणून मग सगळे अगदी श्रावण महिना म्हटलं की शंकराचंच अगदी म्हणजे कौतुक म्हणा किंवा आराधना करतात आणि श्रावण सोमवारी उपास करतात. मुली मंगळवारी श्रावण मंगळवारी मंगळागुरूच्या पूजा करतात. म्हणजे पूर्ण फॅमिलीचंच हे चालूच राहतं. शंकराचं, गणपतीचं, पार्वतीचं. गौरी येतात पुन्हा 3 दिवस गौरी गणपती चालूच असतं सगळं आपल्या श्रावण महिन्यामध्ये, भाद्रपद महिन्यामध्ये. तर मग कसं आहे, शंकराचं आपल्याला ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे हा सुद्धा तितकाच प्रभावी आहे. तुम्ही शंकराला फक्त एक थोडंसं जलमध्ये पाणी, तांब्यामध्ये कुंभ एक घेऊन तांब्याचा कलश महादेवाच्या पिंडीवर वाहिला आणि हात जोडले, थोडेसे 4 अक्षता वाहिल्या, तरी तो प्रसन्न होतो. शंकराचा स्वभावच असा आहे की तो फकीरच आहे. त्याला ना कशाची चिंता, जगाची चिंता आहे पण स्वतःची तो अजिबात चिंता करत नाही. तो एकदम फकीर वृत्तीचा माणूस आहे की कसं ना त्याला राहण्याची जास्त काळजी वाटत. राहतो किती साधा, तुम्ही बघितलंच आहे. वाघाचं कातडं असतं. राहतो स्मशानात. चितेची राख अंगाला लावून घेतो भस्म म्हणून. ना खाण्यापिण्याची चिंता, जे काय खायला मिळेल फळं फुळं कंद फिळं ते सगळं खात राहतो. आणि त्याचाच पाहून मग पार्वती पण त्याचं व्रत तसंच करते, हरतालिकेचं व्रत, की नाही मला शंकराला मिळवायचं आहे तर मला तसंच कठीण राहावं लागेल. आणि ती अगदी निर्जरा व्रत करते जसं. आणि मग पाणी पण दिवसभर पित नाही. एक हरतालिकेचं व्रत करून मग तिला शंकर भगवान प्रसन्न होतात आणि तिचं लग्न होतं. अशा शंकर पार्वतीच्या कितीतरी आख्यायिका आहेत. प्रत्येक जन्मामध्ये पार्वतीने हाच मला वर पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि तिचे कितीतरी जन्म झाले. प्रत्येक जन्मामध्ये तिला आठवत होतं की शंकरच माझा पती आहे. आणि त्या दृष्टीने ती कठीण कठीण व्रत करत होती. कन्याकुमारीचं पण तसंच झालेलं आहे. ती निघाली, वैष्णोदेवी कुमारी होती, तिथून ती निघत 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 आली आणि अंबेजोगाईला थोडा थांबली. सगळं वऱ्हाड घेऊन ते लोक थोडं, तेव्हा तर काही एरोप्लेन वगैरे नव्हते, प्रवास करून आली, अंबेजोगाईला थांबली. मग तिथून कन्याकुमारीला गेली आणि शंकरांनी म्हटलं होतं की तू सूर्योदयाच्या आधी आली पाहिजे तर मी तुझ्याशी लग्न करेन. तर हे जाऊन पोचलं वऱ्हाड सगळं, पण थोडं जायस्तोवर उशीर झाला. मग शंकराने तिला म्हटलं की मी आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तू वचन पाळलं नाही. म्हणून मग ती आजन्म तिथे कन्याकुमारी राहिली. म्हणून तिचं तिथलं रूप जे आहे देवीचं ते कन्याकुमारी आहे. ती कुमारीच राहिली. ती म्हणे मी या जन्मात कुमारीच राहील, मला शंकराशिवाय दुसरा पती नकोच आहे, मी पुढच्या जन्माची वाट पाहिल, पण या जन्मी मी कुमारीच राहील. आणि तिथल्या समुद्राच्या जे रेतीचे कलर आहेत ते सुद्धा वेगवेगळे अक्षरांसारखेच आहेत बघा. थोडीसे लालसर आहे, कुंकाचे, हळदीसारखे पिवळसर आहे, तांदळासारखे पांढरे आहेत. म्हणजे ते अक्षरा आणि हळद कुंकू सगळं उधळल्या गेलं कारण तिला खूप वाईट वाटलं. आणि मग ती तिथेच उभी राहिली आणि मग तिथे तिचं मंदिर तयार झालं कन्याकुमारी म्हणून. आपण अजूनही आपण जाऊन बघू शकतो तिथे. आम्ही स्वतः बघितलं आहे. ते तसंच खरं आहे. म्हणजे हे सगळं ह्या ज्या आख्यायिका आपण म्हणतो पण ह्या खरोखर आख्यायिका नसून हे सत्य घटनाच होत्या आणि त्याचे प्रूफ आपल्याला मिळतच तिथे गेलं की बघायला. मग आनंद मिळतो आणि मनाला विचार करायला भाग पाडतं की खरंच पार्वती किती एकनिष्ठा होती आपल्या पतीशी. प्रत्येक ठिकाणी तिने पतीसोबत राहून पतीचा मान अपमान सगळं सहन केलं. म्हणजे पतीचा अपमान जर झाला तर तिला राग यायचा. एकदा दक्षाने आपल्या 27 मुलींना बोलावलं पण हिला नाही बोलावलं कारण शंकर जरा परिस्थितीने गरीब होता. मग दक्षराजाला वाटलं की सगळ्या माझ्या नक्षत्रासारख्या सुंदर मुली
आणि त्यात ही पार्वती तिच्या अशा नवऱ्याला घेऊन येईल तर माझी मान खाली जाईल, म्हणून त्यांनी त्यांना सांगितलंच नाही. पण हे सगळं कळल्यानंतर स्वर्गातले लोक सगळे आले, एवढे मोठी घटना, मोठा यज्ञ केला होता त्यांनी दक्षराजाने, तर मग सगळ्यांना कळलंच. आणि तिला मग वाईट वाटलं की मला आणि माझ्या पतीला का नाही बोलावलं. मग तिला वाईट वाटलं आणि ती म्हणे मी आता जाऊन रागात निघाली. राग आला तिला, खूप अपमान वाटला खूप, की माझ्या वडिलांना इतकं पण कशाचा घमंड आलेला आहे की माझ्या पतीला त्यांनी बोलावलं नाही, आपल्या मुलीला सख्या बोलावलं नाही. सगळं गाव म्हणा अख्खं विश्व जात आहे, पण आपल्या सख्या मुलीला नाही बोलावलं, असे कसे विसरले. हे मी जाऊन विचारते म्हणे अशी नवऱ्याला म्हणजे पतींना आपल्या शंकरांना म्हणून ती निघून गेली रागा. शंकराला कळलंच की आता ही खूप रागात आहे आणि तिथे जाऊन ती काय करेल हे सांगता येत नाही, म्हणून ते पण निघाले त्यांचा आपला सगळा गण घेऊन. त्यांचा गण म्हणजे कोण होता, सगळे राक्षस आणि ते नंदी बैल, असे स्मशानातले सगळे जे काय म्हणतात त्याला वीरभद्र, ते सगळे त्याचे राक्षसगणच ते सगळे होते. आणि थोडं शंकराचं रूप म्हणजे राक्षसी रूप तेव्हा झालं मग, की काय होतं तिथे बघू आपण जाऊन म्हणून गेले. ही गेली तर हिला कोणी विचारलंच नाही, ये पण म्हटलं नाही. मग ती रागा आत गेली. आईला म्हणे का गं मला का नाही बोलावलं तुम्ही, इतकं सगळं चालू आहे, माझ्या वडिलांनी माझ्याकडे बघितलं पण नाही. आई म्हणते जाऊ दे, तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे, दुर्लक्ष कर. ती म्हणे दुर्लक्ष नाही करणार, माझ्या पतीचा इथे अपमान झाला, मी आता इथे क्षणभरही थांबणार नाही. असं म्हणून तिने यज्ञातच डायरेक्ट उडी घातली आणि तिचे रागाने लाल डोळे झाले होते आणि यज्ञात पडल्यामुळे ती काळी झाली. पण तिचे ते लाल डोळे कायम राहिले आणि ती कोकिळेच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर आली परत. म्हणून बऱ्याच सुवासिनी स्त्रिया कोकिळी व्रत पण करतात. ते कोकिळी व्रत 14 वर्षांनी एकदा येतं. कोकिळेची पूजा करतात आणि मग चांदीची कोकिळा ब्राह्मणाला दान करतात. हे असं कोकिळा व्रत असतं. त्यांनी पण शंकर प्रसन्न होतो. असं म्हणजे विविध प्रकार आहेत शंकराला प्रसन्न करायचे. आणि कुणाला काही नाही आलं तरी ओम नमः शिवाय हा तर जप सगळ्यात सोपा आहे आणि ओम नमः शिवाय आपण तर म्हणू शकतो. आणि शिवलीलामृताचा 14वा अध्याय 11वा अध्याय किंवा शिवलीलामृत पूर्ण वाचू शकतो आपण. पण आता समजा नसेल होत संसाराच्या रगाड्यामध्ये, लहान मुलं असणाऱ्यांचं नाही होऊ शकत, तर रात्री आपला 11वा अध्याय वाचला तरी त्याच्यामध्ये सगळं सार आहे, चहुवेदांचं सार पूर्ण असं 11वा अध्यायात आहे. तुम्ही ते वाचू शकता आणि आपल्याला एक वेगळं समाधान वाटतं, त्याच्यातून एक आत्मविश्वास निर्माण होतो. देवाचं करणं म्हणजे एक अगदी अध्यात्मक आणि सगळं म्हणजे तुम्ही धार्मिक झाले खूप आणि सगळं बाहेरचं पारंपरिक जग सोडून द्यायचं असं नाही आहे. एक आपल्याला आत्मसमाधान आणि आपल्याला एक पुष्टी मिळते की नाही कॉन्फिडन्स मिळतो, नाही हे मी करतो आणि हे माझं देव करणारच बरोबर, जय भोलेनाथ असं म्हणून खूप लोक आपल्या कामाची सुरुवात करतात. किंवा रोज सकाळी कितीतरी व्यापारी लोक ओम नमः शिवाय लिहून मग आपले हिशोब चालू करतात, की त्यांना असा आधार वाटतो की नाही आपल्या मागे कुणीतरी आहे, या विश्वाची शक्ती आपल्या मागे आहे. विचार करा, हे विश्व म्हणजे कसं चालू आहे बघा. तिथे एनर्जी कशी सारखी स्टोअर होत राहते. तिथे काही स्टोरेज आहे नाही, इन्व्हर्टर आहे नाही. कोण कंट्रोल करतं? कधी डाऊन होत नाही सृष्टी. सूर्य बरोबर आपल्या वेळेवर उगवतो, वेळेवर जातो. चंद्र आपल्या वेळेवर उगवतो, अमावस्या पौर्णिमा आपल्या वेळेवर उगवते जाते, सगळी चालू असतं. हे कालचक्र किती व्यवस्थित चालू असतं. हे कुणाच्या भरोशावर चालू आहे? ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मा विष्णू महेश हे तिघच सगळं वापरतात आणि ओंकार, त्यातनं ओंकारातनंच हे सगळे निघाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे ब्रह्मस्थान. असं म्हणून ओंकाराचं महत्त्व किती दिलेलं आहे बघा या गाण्यामध्ये. पुढचं तुम्हाला सगळं माहितीच आहे, तर मी काही सांगत नाही आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा. नमस्कार.